नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी चटपटीत असे समोसे बनवूया। समोसाच्या पारीसाठी आपण अगोदर डो बनवून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य आहे इथे अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, चवीपुरते मीठ, अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर, थोडासा ओवा आणि मोहन घालण्यासाठी तेल चांगलं कडकडीत करून घेऊया। तेल गरम होईपर्यंत आपण मैद्यात ओवा, कॉर्नफ्लॉवर आणि मीठ मिक्स करून घेऊ। सगळ्यात पहिले मीठ, नंतर कॉर्नफ्लॉवर, नंतर ओवा, हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण गरम तेल केलेलं घालायचं। कडक तेल घालायचं म्हणजे समोस्याचा वरचा पापुद्रा असा कुरकुरीत होतो। गरम तेल आहे म्हणून मी चमच्याने मिक्स करते। तेल सगळ्या मैद्याला चांगलं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून एकाचा असा घट्ट गोळा तयार करून घेऊ। असा घट्ट गोळा मळून घ्यायचा। 1-2 मिनिट याला चांगलं मळून घ्यायचं। आता आपण याला कापडाने झाकून ठेवू आणि समोस्यासाठी सारण तयार करून घेऊ। समोस्याच्या सारणासाठी इथे 1 किलो बटाटे उकडून घेतलेले आहे, थोडासा वाटाणा आणि वाटण्यासाठी ह्या 7-8 मिरच्या, लसूण आणि आलं घेतलेलं आहे आणि वाटणात पुदिना पण घालणार आहे। फोडणीसाठी जिरे घेतलेले आहे, थोडीशी बडीशेप, हळद, मीठ, थोडीशी साखर, हिंग आणि आपला काळा मसाला आणि वरतून घालण्यासाठी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे एक। सगळ्यात अगोदर आपण वाटण वाटून घेऊ। अगोदर लसूण आणि मिरची बारीक करते, मग नंतर पुदिना घालते। आता याच्यात पुदिना घालून बारीक करून घेते परत। असं हे वाटण वाटून घेतलेलं आहे, जास्त बारीक नाही केलेलं वाटण, ओबडधोबडच ठेवलेलं आहे। पुदिन्याने एकदम समोस्याची चव विकतच्या समोस्यासारखी लागते। फोडणीसाठी तेल घालते, तेल चांगलं तापलेलं आहे। आता जिरे घालते, जिऱ्यानंतर बडीशेप घालते, हिंग, नंतर जे आपण वाटण वाटलेलं आहे ते, त्याच्यानंतर हळद, वाटाणा घातल्यानंतर आपण घेतलेले असलं थोडंसं मीठ घालते, म्हणजे वाटाणा पटकन थोडासा शिजेल। यातच आपण साखर घालू आणि वाटाणा शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालते आणि वाटाण्याला एक थोड्या वेळ वाफ घेते। वाटाणा शिजतोपर्यंत आपण इकडे बटाटा बारीक करून घेऊ। बटाटा जास्त बारीक नाही करायचा, बटाटे खूप जास्त नाही उकडून द्यायचे, कारण जर समोस्याचं ते सारण जर सैल झालं तर मग जास्त असे व्यवस्थित भरता येत नाही। आता आपण वाटाणा शिजला की बघू। वाटाणा शिजलेला आहे। आता आपण याच वेळेस काळा मसाला मिक्स करू आणि आता हे संपूर्ण मिश्रण या बटाट्यात घालू। हेच आपलं राहिलेलं मीठ मी आता घालते, म्हणजे ते सगळीकडून चांगलं मिक्स होईल।
नंतर लिंबू पिळते, वरतून कोथिंबीर. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊ. आता हे सारण आपलं चांगलं सगळं मिक्स झालेलं आहे. आता समोसे तळण्यासाठी कढई तापायला ठेवू. आपलं पीठ आता चांगलं भिजलेलं आहे. आता याला थोडंसं तेल लावून चांगलं मळून घेते. एवढासा गोळा घ्यायचा आणि पारी लाटून घ्यायची. समोसाची पारी जास्त पातळ नाही लाटायची. अशा पद्धतीने ही पारी लाटून घ्यायची. पारी अशी अंडाकृती लाटायची, म्हणजे एकाच पारीत आपले 2 समोसे होतात. मग ही पारीला असं मधून कापायचं. पारी अशी हातावर घ्यायची आणि कडेने पाणी लावून घ्यायचं पूर्ण. मग ही अशी हातावर घ्यायची आणि अशी फोल्ड करायची. असा कोन तयार करायचा. मग आपण याच्यात समोस्यात सारण भरून घ्यायचं. असं दाबून भरायचं सारण. मग हे असं व्यवस्थित समोसाच्या सगळ्या कडा बंद करून घ्यायच्या, म्हणजे असा आपला समोसा तयार. अशाच पद्धतीने आपले सर्व समोसे तयार करून घेऊया. आता हे समोसे तयार करून झालेले आहेत. आपण आता तळून घेऊ. तेल चांगलं तापलेलं आहे. समोसे चांगले असे मीडियम गॅसवर तळायचे, म्हणजे ते चांगले कुरकुरीत होतात. समोसे असे चांगले लाल खरपूस रंगावर तळायचे, म्हणजे ते चांगले क्रंची होतात. असे लाल रंगावर झाले की समोसे काढून घ्यायचे. अशा पद्धतीने समोसे तयार करून झालेले आहेत. क्रंची झालेले आहेत चांगले. तर तुम्ही नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.